पेक्षा जास्त मी ट्रॅव्हल केलेला आहे. सुट्टीवर असून पाय ते शिकार करायला बोलतो नाही मध्ये. आणि अरे साला तुम लोग पागल है क्या? बोल ना रे काय काय सांगू? कानपट्टी वाजवायचे मराठी बोलताय. सॉरी तुम्ही मराठी में कुछ वर्ड बोला. मी बेड किया है. आणि पापा बेडू का स्वागत. तो गाइस आज हम लोग लेने वाले हैं 24 आवर चैलेंज. मैंने तो ये बोलना ही भूल गया. तो चलो स्टार्ट करते हैं 24 आवर मराठी चॅलेंज स्पीकिंग. आज आमच्या सीटीचा पेपर आहे आणि आम्ही निघालो आहे सीटीचा पेपर देण्यासाठी. टाइम किती झालाय? 7:20 होत आहे. जय महाराष्ट्र. ती आमच्या समोरची बस निघली आणि आम्हाला लई फास्ट जावं लागेल. काही गरज नाहीये. आम्हाला जास्त मराठी येत नाही. दीदी इथून खाई खाण्याचं सामान घेऊला मला असं वाटू लागलं. मी लागलो हिरो आणि आमची हिरोईन घरी झोपली आहे. ती 9 वाजता उठेन. 9-9:30 वाजता. बरं आमची बस मी बस स्टँड वर आलो आहे आणि आमची बस स्टॉप बघा. हे आमची बस स्टॉप आहे. बस कवा येते काही मला माहित नाही. मला 2-3 महिने झाले. सर्व लोक माझी मराठी ऐकत आहे. रेट करा. किती द्यायला पाहिजे? यो बस असते आमची पण हे थांबणार नाही मला असं वाटतंय. नाही थांबणार. इलेक्ट्रिकलची पण बस येऊ लागत. जास्त नाही. इलेक्ट्रिकलची बस येत नाही. मग ती थांबत नाही. अरे ती थांबते. ती चिखलठाणाची थांबते. तुम्हाला काय माहितीये? मला सगळं माहितीये. तुमच्यापेक्षा जास्त मी ट्रॅव्हल केलेला आहे. पण आता तुम्ही सुट्टीवर असून पाय ते शिकार करायला बोलतो नाही. माझा क्लासरूम आहे CSE आणि इकडं सर्व बॅग बिग जमा होणार आहे. आता मिळू एक्झामच्या नंतर. आम्ही आलो आहे एक्झाम देऊन आणि दीदी येऊ लागली. तर दीदी आली आमची आमच्यासाठी थंड पाणी घेऊन. माझ्याकडे पैसे नाही आहे. पाणी आम्ही पिऊ आमचा एक्झाम पण पिऊ लई छान झाला आमचा एक्झाम. एक क्वेश्चन साठी फक्त 20 मिनिट दिलो मॅथचा. मी आलो आहे वडोजी. दीदी मला देऊ लागली ट्रीट. मेनू बघा एकदा. आम्ही ऑर्डर केलेला आहे शेजवान. आम्हाला खायचं होतं ते वडोजी स्पेशल पण ते आता उपलब्ध नाहीये. दीदी म्हणली तुला मला ट्रीट द्यायला हवं पण मी तुला देते. आलेली आला आहे. लेट्स एन्जॉय इट. मी आलो आहे श्रीरामजी के मंदिर मध्ये आणि अरे साला तुम लोग पागल है क्या? जय श्रीराम भाऊ. मला लई भीती वाटला आता पण काही नाही करायचं. जय श्रीराम. आशीर्वाद घेऊ पुन्हा चितेगावला निघू. मंदिर आहे आणि आम्ही इथं आले म्हणून दीदी आता काही जास्त घुमली नाहीये. इथं लई देवतांचं मंदिर आहे. ओके आम्हाला इथूनच जावं लागेल. बंद आहे. आम्हाला दुरून आशीर्वाद घ्यावा लागेल. जय श्रीराम. आम्ही पुन्हा आलो कायसाठी? आम्ही झोपलो होतं पण लई शिव्या दिले मला. मग मला रडू आला. रडून खूप छान नीट येते. आम्ही ड्रेस चेंज केलो आणि आम्ही निघू लागलो फोटो काढायसाठी. आणि आता आम्हाला मार्केट जायचंय. मार्केट जाऊ त्यापूर्वी आम्हाला आमच्या जे घर मालकीन आहे त्यांना विचारावं लागेल. आई नो मी अर्धा घंट्यासाठी फोटो काढण्यासाठी जाऊ का? या लवकर या. अनुज येऊ लागला आणि त्याला काही पण मराठी येत नाही आणि त्याच्याशी आपण मराठीमध्ये बोलू म्हणजे त्याची खोलून मारू आपण. बघा आमच्या सोबत कोण आहे तुम्ही? तुम्हाला ओळख नाही वाटत. कोण आहे? बोलणार रे माझ्याशी मराठीमध्ये बोल. याचा दोस्त आहे ना. ते दोस्त लोक राहते नाही का? बघा आम्हाला किती कष्ट करावा लागेल त्याच्यानी. तुम्ही काय म्हणता? एकच कपड्यावर एक फोटो काढताय. बोलणार रे काय सांगू? भाऊ शिकला ना मराठी. अनुज आउटफिट बघा फक्त 110 रुपये मध्ये घेऊन जा. गाईज हा पोरगा केव्हापासून फोटो काढला बसाला. गाईजे तुला शिकवलं तर मराठी येते तुला? कसं जगणार आहे तू? राज ठाकरेचा नया नियम नाही पाहिला का? कानपट्टी वाजवायचे मराठी बोलताय. सॉरी हिंदी बोलताय. गाईज आमचा कॅमेरामॅन फक्त तो फोटो मध्ये छान दिसतो. भाई मुझे माफ कर दो. रिअल लाईफ मध्ये व्हेरी छान दिसतो. चष्मा बघा कुठे येते. मग आम्ही आता पाणीपुरी खायला जाऊ लागलो. पैसेच नाहीये. हो ये कोण आहे? मैं गुल्लू टॅक्सी ड्रायव्हर. अनुज की फॉलो त्यांचे अरे काही मराठी बोला. मराठी नाही. मी जे म्हणणार आहे ते तुला म्हणायचंय. मी वेडी आहे. माझ्यासारखा कोणीच नाही. मम्मी आपको भी यही बोलना है. तुम्हाला पण तेच बोलायचंय. मम्मी तुम्ही मराठी में कुछ वर्ड बोला. मी बेड किया है. आणि पापा बेडू का?
माझा मुलगा लय भारी आहे. माझा नवरा खूप छान आहे. खूपच छान आहे. त्याच्यासारखं कोणीच नाही. त्याच्यासारखं कोणीच नाही. लेकिन माझा पोरगा माझ्या नवऱ्याचे जास्त छान आहे. गाइस सब्सक्राइब करा आणि मिळू आपण नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए जय भारत, जय भारत. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. इस वीडियो पे हो जाना चाहिए लाइक कर दो गाइस. 20 लाइक्स 30 लाइक